सिंगल फेज वीज पुरवठ्यासाठी सेलू तालुका दबाव गटाचे लक्षणीय उपोषण। नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री समाचार। दिनांक 15 जुलै 2026 रोजी सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या मागण्यासाठी दबाव गटाने लक्षणीय उपोषण करत महावितरण प्रशासनाला धारेवर धरले आहे। नेमका कोणत्या मागण्या करण्यात आल्या आणि महावितरणने काय आश्वासन दिले, पाहूया या सविस्तर अहवालावर। सेलू तालुक्यातील चिकलठाणा, सोन्ना, वालूरसह विविध सर्कलमध्ये तातडीने सिंगल फेज पुरवठा सुरू करण्यात यावा। ग्रामीण भागातील वाकलेले वीज खांब आणि लोंबकळणाऱ्या धोकादायक वीज तारा तातडीने दुरुस्त करण्यात याव्यात। या प्रमुख मागण्यासाठी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर लक्षणीय उपोषण करण्यात आले। उपोषणानंतर आंदोलनकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उपविभागीय अभियंत्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। यावेळी महावितरणचे अभियंते जोशी, शंकरवाड तसेच राज्यमंत्री मेघना साखरे बोर्डीकर यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। संबंधित मागण्यावर सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले। आंदोलनकर्त्यांनी निवेदनात नमूद केले की शासनाने ग्रामीण भागात संध्याकाळच्या वेळेत सिंगल फेज वीज पुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी चिकलठाणा, सोन्ना आणि वालूर सर्कलमध्ये अनेक गावांमध्ये ऑक्टोबर 2025 पासून सातत्याने पाठपुरावा करूनही वीज पुरवठा सुरू झालेला नाही। सध्या खरीप हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जावे लागते। अनेक शेतकरी आखाड्यावर मुक्काम करत असल्याने प्रकाशाची सुविधा अत्यावश्यक आहे। साप, विंचू यासारख्या विषारी प्राण्यापासून धोका टाळण्यासाठी सिंगल फेज वीज पुरवठा तातडीने सुरू करावा अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय तालुक्यातील अनेक ठिकाणी वाकलेले वीज खांब आणि लोंबकळणाऱ्या तारा अद्यापही दुरुस्त झाल्याच्या नाहीत। रायपूर आणि गोहेगाव येथे वीज तारा तुटल्याच्या घटना घडल्या। गोहेगाव येथे तुटलेल्या तारेला स्पर्श झाल्याने एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटनाही निवेदनात नमूद करण्यात आली आहे। भविष्यात मनुष्य अथवा जनावरांच्या जीवितास कोणतीही हानी झाल्यास त्यास संबंधित विभाग जबाबदार राहील असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला। तसेच सेलू तालुक्यातील सर्व बंद असलेल्या सिंगल फेज लाईन्स तातडीने सुरू करण्यात यावा। हातनूर कृषी फीडर कार्यान्वित करावा आणि शहरी तसेच ग्रामीण भागातील प्रलंबित किरकोळ दुरुस्तीची कामं तातडीने पूर्ण करावीत अशा मागण्याही करण्यात आल्या। या निवेदनावर ॲडव्होकेट श्रीकांत वाईकर, इसाक पटेल, ओमप्रकाश चव्हाण, विकास गादेवार, नारायणराव पवार, ॲडव्होकेट शिवाजी चौरे, मुकुंद टेकाळे, रौबाई, प्रभाकर आगाव, भारत खंडाळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। या आंदोलनानंतर महावितरण प्रशासन प्रत्यक्षात किती लवकर कारवाई करते याकडे आता सेलू तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे। अशा ताज्या, विश्वासार्ह आणि स्थानिक बातम्यांसाठी सह्याद्री समाचार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा। सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश आकात, सेलू।